नमस्ते पेरेंट्स. जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल, तर तुम्ही दोष कोणाला देता? माझा बॉस असा नाहीये किंवा माझ्या घरातली परिस्थिती अशी नाहीये किंवा माझी सामाजिक स्थिती चांगली नाही, माझी आर्थिक स्थिती चांगली आहे. आपण बऱ्याचशा गोष्टींचं रिझन देत असतो, बरोबर? पण आयुष्यामध्ये या बऱ्याचशा गोष्टी आपण घेतलेल्या काही निर्णयांमुळे, की आपण आपल्या ज्या पुरसट कल्पनांनी, आपल्या विश्वासांनी, आपल्या अनुभवांनी तयार झालेली जी आपली इमेज असते, त्याच्यामुळे होत असतात. म्हणजे लहानपणापासून आपण समाज, कुटुंब आणि परिस्थितीच्याकडून काही नियम शिकत असतो आणि हळू हे नियम आपल्या मनातील एक विश्वास किंवा ओळख बनवतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक आयडेंटिटी म्हणतो. आणि अशा गोष्टीमुळेच आपण या स्पेसिफिक दुनियामध्ये आपण स्वतःची ओळख बनवतच नाही. आपण दुसऱ्याचं मत म्हणजे आपलं मत समजतो किंवा दुसऱ्याने आपल्याला काही सांगितलं, बोललं, तर आपण त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवतो आणि त्याच्याला गृहीत धरून काम करतो. आपल्याला आयुष्यामध्ये जर प्रगती करायची असेल, तर 4 सिंपल सोप्या गोष्टी, ज्याला आपण 4 अग्रीमेंट्स हे पुस्तकात ऑथर डॉन मिगेल रुईस यांनी शिकवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. जे 73 वर्षाचे यंग, जे त्यांनी 1997 साली हे पुस्तक जेव्हा पब्लिश केलं, जेव्हा 6,500 प्रती होत्या. पण एका वर्षाकरता म्हणजे एका डिकेड करता हे पुस्तक ऑलमोस्ट न्यूयॉर्क बेस्ट टाईम सेलर होतं. ज्याच्या मिलियन्स ऑफ कॉपी झाल्या आणि ऑलमोस्ट 52 भाषांमध्ये ह्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. हे मेक्सिकन बेस्ड जे ऑथर आहेत, स्पिरिच्युअल कोच, जे पूर्वी न्यूरोसर्जन म्हणून काम करायचे. पण एका गंभीर ॲक्सिडेंटनंतर ते या न्यूरोसर्जन म्हणजे मेडिकल फील्डमधून ते या लेखकाच्या लँग्वेजमध्ये म्हणजे लेखकाच्या रोलमध्ये आले. त्याच वेळेला स्पिरिच्युअल लाईफकडे टर्न झाले, ज्याच्यातून त्यांना जे काही शिकवण मिळाली, ज्याच्यातून ते काही शिकले, तेच त्यांनी ह्या पुस्तकात आपल्याला साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. 4 ॲग्रीमेंट, 4 ॲग्रीमेंट. तर सगळ्यात पहिलं त्यांनी हेच सांगितलेलं आहे, की आपण आपल्या शब्दांशी प्रामाणिक राहावं. बऱ्याच वेळेला आपण आपल्या शब्दांवरती म्हणजे स्वतःच्या शब्दांवरती आपला विश्वास नसतो. पण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपले शब्द ही आपली मोठी ताकद असते. आपण फक्त आपल्या स्वतःवरतीच नाही, तर दुसऱ्यांवरती देखील प्रभाव या शब्दांद्वारे आपण टाकू शकतो. म्हणजे पहिला करार आहे, पहिली एग्रीमेंट आहे, शब्दांशी प्रामाणिक राहा. शब्दांचा वापर सत्य, प्रेम आणि सकारात्मक बदलांसाठी वापरावा. स्वतःबद्दल नकारात्मक कधीच बोलू नका आणि स्वतःचं नुकसान म्हणजे मानसिक आपली जी क्षती होते, म्हणजे जे नुकसान होतं, ते याच्यापासून तुम्ही टाळू शकता. गॉसिप करणं, लोकांचा अपमान करणं, लोकांबद्दल निगेटिव्ह बोलणं, हे टाळावं आणि स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहावं. म्हणजे बऱ्याच वेळेला लोकं म्हणतात, की मी अपयशी आहे, असं म्हणण्यापेक्षा माझ्याकडून अशा-अशा प्रकारची चूक झालेली आहे आणि मी याच्यातून हे शिकलेलं आहे आणि पुढच्या वेळेला मी आणखीन मेहनत करून ह्याच्यातून आणखीन चांगला रिझल्ट घेऊन येईल. म्हणजे शब्दांनी तुमचं हे विश्व निर्माण करा, ह्याला नष्ट करू नका. दुसरं ॲग्रीमेंट किंवा दुसरा करार म्हणजे कोणती गोष्ट वैयक्तिक आपण ज्याला पर्सनली घेणं असं म्हणतो, ती घेऊ नका. लोकांचं वागणे आणि बोलणे त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवरती, विश्वासावरती आणि भावनांवरती अवलंबून असतं. त्यामुळे दुसऱ्यांचं कौतुक किंवा टीका आपल्या आत्ममूल्याचं माप करू नका. बरेच लोकं आपल्याला जेव्हा आपल्याला स्तुती करतात, ते आपण हरभऱ्याच्या झाडावरती चढतो, हे बऱ्याच वेळेला बरीचशी लोकं आपल्यावरती टीका करतात आणि आपण हिरमुसले होऊन जातो. आपला कॉन्फिडन्स जातो. म्हणजे प्रत्येक गोष्टी पर्सनल घेतल्यामुळे आपण इतरांच्या मतांच्या नियंत्रणाखाली राहतो. म्हणजे ती लोकं आपल्याला कंट्रोल करत असतात, हे आपल्याला समजतच नाही. म्हणजे भावनिक स्वातंत्र्य म्हणजे प्रतिक्रिया देण्याची, विचार करण्याची आपली जी क्षमता असते, ती क्षमता डेव्हलप करणे. उदाहरणार्थ तुमचा मॅनेजर समजा म्हटला, की तुला प्रेझेंटेशन चांगलं येत नाही. त्याऐवजी मी खराब आहे असं न मानता, मी काय याच्यात सुधारू शकतो? का मी याच्या फीडबॅकमधून काही घेऊ शकतो, जेणेकरून माझी आयडेंटिटी चांगली होईल. म्हणजे आपल्या आयडेंटिटीला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका, हे आपण याच्यातून शिकू शकतो. आपले तिसरे एग्रीमेंट, तिसरा करार जो आहे, तो म्हणजे अंदाज बांधू नका. बऱ्याच वेळेला आपण अझम्पशनमध्ये लाईफ जगत असतो, की हे
असं-असं झालेलं आहे, ते तसं-असं झालेलं आहे. हे अझम्पशनमुळे आपल्या मनामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी निर्माण करत असतो, ज्या नसतातच. समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा आपण ते अंदाजानं सत्य समजतो. आपली माहिती अपुरी असली, की आपलं मन देखील स्वतःच्या कथा निर्माण करतं. चुकीचे अंदाज बांधण्यापेक्षा, नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्यापेक्षा, भीती वाढवण्यापेक्षा, संघर्ष निर्माण करण्यापेक्षा सोपी गोष्ट म्हणजे प्रश्न विचारा. क्लॅरिटी त्याच्यामुळेच येईल, आपण जेव्हा स्पष्ट संवाद साधतो, सुसंवाद जेव्हा निर्माण होतो, भरपूर प्रश्न विचारल्याने आपले जे अडी असतात, आपले जे अंदाज असतात, ते अंदाज न राहता आपल्याला क्लॅरिटी मिळते. समजा एखाद्या मित्राने तुम्हाला WhatsAppवरती किंवा तुमच्या सोशल मीडियावरती तुम्हाला रिप्लाय नाही केला तुमच्या पोस्टवरती, तुमच्या व्हिडिओवरती, तर असं समजू नका की तो माझ्यावरती नाराज आहे किंवा तो माझ्यावरती जळतोय की त्याला माझं कामच आवडत नाही. कदाचित त्याचे इश्यू वेगळे असेल, तो कदाचित बिझी असेल किंवा दुसऱ्या कामामध्ये तो जास्त गुंतलेला असेल, तर अंदाज न बांधता प्रश्न विचारा. आणि चौथा घरात म्हणजे आपलं सर्वोत्तम ते. बऱ्याच वेळेला लोकं असं करतात, की मी खूप काम केलेलं आहे किंवा मी आणखीन चांगलं काम केलं असतं, तर रिझल्ट वेगळा आला असता. हे जे रिग्रेट असतं आयुष्यामधलं, हे रिग्रेट आपल्याला खूप त्रास देतं. म्हणूनच नेहमी आपलं सर्वोत्तम द्या. बेस्ट देणे याचा अर्थ असं नाही, की आपण प्रत्येक वेळेला 100% सक्सेसफुल होऊ शकतो. बेस्ट देणं म्हणजे हे नाही, की तुम्ही प्रत्येक वेळेला 100%च येऊ शकता. पण तुमचा सिच्युएशन कशी असो, तुमची ऊर्जा कशी असो, तुमचं आरोग्य कसं असो, तुमचं ज्ञान किती असू दे, परिस्थिती कोणती असू द्या, तरी पण तुम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. सर्वोत्तम देणं म्हणजे परफेक्शन नाही. परफेक्शन इज अ मिथ. परफेक्शनपासून दूर राहा. कन्सिस्टन्सी ठेवा, इम्प्रूव्ह करा आणि प्रत्येक वेळेला चांगलं काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करा. मी मागच्या वेळेपेक्षा अजून चांगलं करू शकतो. माझं कंपॅरिझन हे स्वतः माझ्याशीच असलं पाहिजे. मी दुसऱ्याशी कंपॅरिझन नाही करायला पाहिजे. माझं कंपॅरिझन हे फक्त माझ्याशी असलं पाहिजे. मी मागच्या वेळेपेक्षा यावेळेला अजून कसं चांगलं होईल ह्याच्यावरती माझा फोकस असला पाहिजे. एके दिवशी तुम्ही 1 तास व्यायाम करता आणि एके दिवशी तुम्ही 15च मिनिटं शक्य असेल तेव्हा व्यायाम करता. तुमची सिच्युएशन म्हणजे तुम्ही आजारी असाल, तुम्हाला त्रास होत असेल, तरी पण तुम्ही ते करता. तरी देखील तुम्ही त्या गोष्टीला आपलं सर्वोत्तम देता हे लक्षात घ्या. दुसऱ्यांचा बेस देऊन म्हणजे दुसऱ्यांचा बेस ह्याच्यावरती फोकस ठेवू नका. ते तुमचं तुम्ही तुमचं बेस द्या. या गोष्टीवरती तुम्ही फोकस ठेवा. म्हणजे आपण या पुस्तकातून या 4 एग्रीमेंट्समधून, 4 करारामधून हेच शिकलेलो आहे, की तुमच्या शब्दांची प्रामाणिक राहा. गॉसिप, नकारात्मक, सेल्फ टॉक ह्याच्यापासून दूर राहा. स्वतः सकारात्मक संवाद साधायला शिका. कोणतीही गोष्ट पर्सनली घेऊ नका. भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करू नका. लोकांना तुमच्या भावनांवरती कंट्रोल करायला देऊ नका. स्वतःच्या भावनांवरचं कंट्रोलचं जे स्वातंत्र्य आहे, तुम्ही स्वतःकडे द्या. कोणत्याही गोष्टीचा अंदाज बनवू नका, अझ्युम करू नका. त्याच्यामुळे चुकीचे निष्कर्ष निघू शकतील. प्रश्न विचारा ज्याने तुम्हाला स्पष्टता मिळेल, क्लॅरिटी मिळेल. तुमचं सर्वोत्तम द्या. परफेक्शन नॉट नेसेसरी म्हणजे तुम्ही परफेक्ट असालच असं नाही. प्रत्येक वेळेला 100% म्हणजे परफेक्शन नाही. तुमच्या स्थितीनुसार, तुमच्या सिच्युएशननुसार तुम्ही प्रत्येक वेळेला गेलेलं चांगलं कार्य हेच तुमचं सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला नेक्स्ट स्टेजला घेऊ शकतं. म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी ह्या ज्या गोष्टीतून तुम्ही काही नवीन गोष्टी शिकलेल्याच असाल, ह्या गोष्टी ह्या शेअरिंगमधून या 4 एग्रीमेंटमधून तुम्ही काय शिकलात? तर तुम्ही एक पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवावरून किंवा दुसऱ्याच्या रिझल्टवरून किंवा दुसऱ्याच्या बोलण्याने स्वतःवरती परिणाम करून देऊ नका. लोकं आपल्याला काय बोलतात याच्यापेक्षाही आपण काय बोलतोय, आपण लोकांनी बोललेल्याचा आपल्यावरती परिणाम होऊन देतोय की नाही, इकडे लक्ष द्या. पर्सनली कोणतीही गोष्ट घेऊ नका, अंदाज बांधू नका आणि नेहमी तुमचेच जेवढे बेस्ट असेल, ते सगळे तुम्ही दिले, तर डेफिनेटली तुम्हाला या आयुष्यामध्ये प्रगती करायला किंवा पुढे जायला कोणीच थांबू शकत नाही. हेच तुम्हाला या सगळ्या गोष्टीहून समजलं असेलच आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमचं शरीर देखील चांगलं राहील, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप ह्या सगळ्या गोष्टी चेंज होतील. कारण तुमचं कम्युनिकेशन चांगलं झालेलं आहे आणि कम्युनिकेशन डज नॉट मीन दॅट दुसऱ्यांशी असणारं कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे आपलं सेल्फ टॉक.
कम्युनिकेशन म्हणजे आपण स्वतःशी काय बोलतो, स्वतःला काय सांगतो, स्वतःच्या भावनांवरती आपण कसं कंट्रोल ठेवू शकतो, ह्याला देखील कम्युनिकेशन म्हणतात. क्वेशन विचारतो, ह्याला देखील कम्युनिकेशन म्हणतात. आणि आपण जेव्हा बेस्ट देतो, हे देखील आपण असणारं हे कम्युनिकेशनच असतं. म्हणून या 4 एग्रीमेंट्स या पुस्तकातून या 4 सूत्रांनुसार तुम्ही डेफिनिटली चांगली गोष्ट शिकलेलाच असाल. तर ही समरी तुम्हाला कशी वाटली? जरूर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला याच्यापेक्षा अधिक काही माहिती असेल तरी जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला याच्यातली कोणती गोष्ट आवडली नसेल, तर डेफिनेटली कमेंटमध्ये लिहा. ह्याच्याबद्दल जास्त माहिती हवी असेल, तर तुम्ही मला माझ्या WhatsApp 9880537357 आणि ईमेल ganesh_borode@yahoo.com जे तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये देखील मिळेल. याच्यावरती कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आणि तुमचे जे काही सुझाव, जे काही तुम्हाला शेअर करायचं असेल, ते तुम्ही मला डायरेक्ट मला फोन करून देखील करू शकता. नॉट नेसेसरी की कमेंटच करायला पाहिजे. धन्यवाद तुमचा हा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. ज्याच्यातून आपण या 4 अग्रीमेंट्स नावाच्या पुस्तकाची समरी आपण घेतली आणि हे जर आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केलं, तर डेफिनिटली आपलं आयुष्य हे छान असेल, सुंदर असेल. धन्यवाद तुमचा हा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि तुमचा उर्वरित दिवस हा चांगला सुखाचा, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. धन्यवाद.